हॅलो मित्रांनो, गुड इव्हिनिंग. कसे आहात सगळे? आणि आज भरपूर दिवसांनी आपण भेटतो आहे आपल्या व्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे अतुल सपकाळे ओपन हार्टेड बॉय. आणि मी अतुल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या या नवीन व्लॉगच्या पार्ट 1मध्ये. याचे टोटल 3 पार्ट आहे, ज्याचा पार्ट आपण आता स्टार्ट करतो आहे. तर मी उभा आहे आता माझ्या स्टॉपवर, म्हणजे जिथून मला पिकअप केलं जाणार होतं. आणि माझ्यासोबत माझा मित्र पण होता. पिकअप करण्यासाठी वेळ होता म्हणून आम्ही तिथे जरा दाबेली वगैरे खाल्ली, नाश्ता केला. दाबेलीच्या बाजूलाच मस्त पाणीपुरी होती. मग म्हटलं चला त्या पाणीपुरीवर पण ताव मारावा, कारण आम्हाला जे पिक करायला येणार होते त्यांना वेळ होता. म्हटलं चला, जोपर्यंत आपल्याला आपली गाडी घ्यायला येत नाही तोपर्यंत आपण मस्त या पाणीपुरीवर ताव मारावा. आणि आमच्यासोबत आमचे फूडी मित्र होतेच, ज्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखताच. तर बघा, मस्तपैकी कॅमेऱ्यात बघून पाणीपुरी खाल्ली आहे, दाबेली खाल्ली आहे. आणि आता बाजूला या हॉटेलमध्ये आलो आहे. आता या हॉटेलमध्ये मी कशासाठी आलो आहे, तर या हॉटेलमध्ये यासाठी आलो आहे की जे माझे मित्र आणि मैत्रिणी येत आहेत आम्हाला पिक करायला, त्यांच्यासाठी ते खूप भुकेलेले होते आणि त्यांच्यासाठी आपल्याला इथनं नाश्ता वगैरे घ्यायचा होता. मग त्यामुळे आम्ही इकडनं कचोरी, समोसे आणि काहीतरी वडापाव वगैरे होतं इथे हॉटेलमध्ये. आम्ही असं नाश्ता वगैरे यांच्यासाठी घेतलेला आहे. आणि बघा यांची तोंडं बघा, हे किती थकलेले होते, कारण ही सगळी मंडळी भरपूर प्रवास करून आलेले होते. आणि त्यानंतर त्यांनी नाश्ता केला आहे, आम्ही गाडीत बसलो आहे आणि फायनली आमचा प्रवास सुरू झाला आहे. बरं, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की प्रवास सुरू झाला आहे म्हणजे कुठेतरी चालला आहे. तर अतुल आता कुठं चालला आहे, तर आम्ही सगळे जातो आहे भंडारदऱ्याला. अकोल्यामध्ये आहे ते, अकोला नाही, अकोलेमध्ये भंडारदरा आहे. आणि भंडारदऱ्यामध्ये काजवा फेस्टिवल आहे. त्या काजवा फेस्टिवल बघण्यासाठी आम्ही सगळीजणं गाडीत बसून निघालेलो आहे. आणि काजवा फेस्टिवल हा फक्त मे एंड आणि जूनचा फर्स्ट वीक एवढ्याच पिरियडमध्ये असतो. त्यामुळे आम्ही लगबगीनं आधीच बुकिंग केलं होतं, म्हणजे जवळजवळ आम्हाला बुक करायला उशीरच झाला होता, अगदी 8 दिवस अगोदरच बुक झालं होतं. आणि बुकिंग झाल्यानंतर आम्ही सगळे निघालो. तर समृद्धी महामार्गाला लागलो आहे आणि याचा रस्ता वाया कल्याणवरनं आहे. आमनेवरनं चढलो आहे आणि आमनेवरून आम्ही चढल्यानंतर आता आम्ही घोटीला एक्झिट करणार आहोत आणि मग पुढे राईट मारून आम्ही भंडारदरा जाणार आहोत. समृद्धी महामार्ग अतिशय सुंदर आणि छान बनवलेला आहे, वेळ वाचतो. फक्त तिथे वेगमर्यादा आणि कायदा पाळायची असते आणि सगळ्या नियमांचं उल्लंघन केलं तर ॲक्सिडेंट वगैरे होत नाही. आणि आम्ही सगळ्या नियमांचं पालन करतच पुढं निघालेलो होतो. तर हा आता एक टनल लागलेला आहे आणि हा भरपूर मोठा होता, जवळजवळ 8 किलोमीटरचा होता. तो आम्ही मस्त पार केलेला आहे. त्यानंतर आमच्या गप्पा आणि मस्ती वगैरे सुरू होती. मी यांना सांगत होतो की आम्ही लेट झालं होतं आम्हाला थोडंसं, आणि यांच्यामुळे लेट झालं होतं. बघा, हा माझा एक मित्र लेट झाले म्हणून तोंड दाखवत नव्हता, त्याला मी खेचून काढलं, म्हटलं बघा हा आहे तो, आणि या सगळ्यांमुळे थोडंसं लेट झालं होतं असं मी त्या व्हिडिओत सांगत होतो. पण असं काय नाही आहे, प्रायोरिटीज असतात आणि थोडेफार चांगल्या गोष्टींमध्ये अडथळे पण येत असतात. तर अशा सगळ्या अडथळ्यांवर मात करत आम्ही सगळे निघालो फायनली आणि सगळे एका ठिकाणी भेटलो. कधीतरी चांगल्या गोष्टी करताना आपल्याला अडथळे येतातच आणि ते येणारच, त्याच्याशिवाय चांगल्या गोष्टी होत नाही. आणि मस्त आमच्या हसी मजाक गप्पा सुरू होत्या. त्यानंतर समृद्धी महामार्ग सोडला आहे आम्ही आणि इकडे राईटला टर्न मारला आहे. इथं आम्ही थांबलो आहे या दोस्ती कट्ट्यावर. इथं आम्हाला मिळते आहे चहा, नंतर हे याला पोंगे म्हणतात. मस्त टी टाईम, आमच्याकडे भरपूर टी लवर आहेत. आम्ही मात्र टी नाही घेत, त्यामुळे आम्ही जरा स्प्राईट आणि कोको कोला वगैरे घेतला होता. पण या बाकी सगळ्या मंडळींनी चहा वगैरे घेतला, फ्रेश झाले. कसं असतं, आपल्यासोबत जो ड्रायव्हिंग करत असतो त्याची काळजी आपण सगळ्यांनी पहिले घ्यायला पाहिजे, कारण त्याला थकवा येता कामा नये. तो जर थकला तर मग
तुमची ट्रिप पण थकेल. आणि हे बघा असं पळत 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 आम्हाला आता लवकर पोहोचायचं होतं. संध्याकाळचे ऑलमोस्ट 6 इथं वाजले होते आणि आम्हाला तिथं 7पर्यंत काहीही करून चेक इन करायचं होतं. वातावरण तर इतकं सुंदर होतं आणि जसं आम्ही तो समृद्धी सोडला, हा थोडा विलेज एरिया सुरू झाला, त्यानंतर जी मस्त हवा यायला लागली, वातावरण पण खूप चांगलं होतं, मोकळं होतं. आणि शहरापासून दूर आल्यामुळे, म्हणजे शहर इथून बरंच लांब होतं, शहरापासून इथे लांब आल्यामुळे इथं रहदारी पण नव्हती. बरं, गाव जरी असलं तरी बघा आपल्या भारतातील, आपल्या जिल्ह्यातील रस्ते किती छान आहेत. व्यवस्थित मार्किंग वगैरे केलं आहे आणि रस्त्यावर तुम्हाला कुठेही एक खड्डासुद्धा जाणवणार नाही. तर इथे बघा रस्त्यावर इथे जांभूळ, करवंद विकण्यासाठी इथे बायका बसल्या होत्या. त्यानंतर हे बघा डोक्यावरून किती हंडे घेऊन जातात लोक, पाण्यासाठी वणवण करतात. कारण या भागात जरा पाणी कमी आहे आणि उन्हाळा असल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई पण होती. तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सल्ला पण देतो की पाणी जपून वापरा. कारण शहरामध्ये भरपूर पाणी असतं, आपण 24 तास पाणी वापरतो, पण गावाकडे तसं नसतं. तर हे गावात आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो रस्त्याच्या एका कडेला आणि इथं सगळी करवंदाची झाडं होती. हे बघा, ही माझी मैत्रीण आहे, ही ती करवंद वगैरे तोडत होती. आमच्याकडचं एक मेंबर थकलेले ते बघा. त्यानंतर ही मला थोडंसं लेक्चर देत होती, काहीतरी सांगत होती. मी म्हटलं चला बाबा ऐकून घेतो हिचं पण थोडंफार, आणि असंच मस्ती चालू होती. त्यानंतर आमच्यासोबतचे सगळीजण व्हिडिओमध्ये आले, कारण त्यांना माहिती आता एका यूट्यूबरसोबत ट्रिपला जाणं म्हणजे कॅमेऱ्याकडे सतत बघावंच लागणार आहे त्यांना. तर हे बघा मस्त, हे बघा हिला जरा त्रास होत होता, त्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो. थांबून झाल्यानंतर रस्त्याच्या त्या पलीकडे एक झाड होतं, ते झाड पण फार सुंदर होतं. तिथे पण मी भरपूर फोटोज काढलेले आहेत. या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही ते बघू शकता. आणि मी जे तुम्हाला बोर्ड दाखवतो आहे तिकडे अगदी बारीक बारीक गाड्या जात होत्या. हा जवळजवळ एक टाईप घाटासारखा रस्ता होता आणि तो आता घाटच आपल्याला पार करायचा होता. माझ्या व्हिडिओत तुम्हाला दिसतील की नाही मला माहीत नाही, पण समोर बघा अगदी छोट्या छोट्या गाड्यात मी बोटाने दाखवतो आहे. आणि माझ्या उजव्या हाताला एक्झॅक्ट भंडारदरा डॅम आहे. या डॅमचं नावच भंडारदरा आहे. सध्या इथे पाणी वगैरे जरा कमी होतं, कारण अजून पावसाळ्याला काही दिवस आहेत, पण या बाजूला पाणी आहे, दिसतंय तुम्हाला. तर हे सगळं डॅमचं पाणीच आहे. आणि इथे ही धरणाचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत. मग इथे अजून एक स्पॉट होता जिथून हे सगळं लोकेशन छान कवर होत होतं. आणि मग आता लोकेशन छान आहे म्हटल्यावर मी फोटो कसं नाही काढणार, तर नेकी आणि पुचपूच होतं ना. मग मस्त एका बाजूला गाडी लावली, पार्किंग लाईट ऑन ठेवले, कारण थोडी संध्याकाळ झाली होती, अंधार पडलेला होता आणि घाटाचा रस्ता असल्यामुळे धोक्याचं वळण असतं ते, त्यामुळे पार्किंग लाईट चालू ठेवायची. आणि इथे माझ्यासोबत बघा अजून उत्साही कलाकार आमचे मित्र या ट्रिपमध्ये, जे की चंद्राचा फोटो काढत होते. अंधार पडलेला नव्हता तरी तो चंद्र आकाशात होता, दिसतोय का? माझ्या कॅमेऱ्याने एवढाच झूम होतो, कारण माझ्याकडे आयफोन नाही. त्यानंतर आता हा पुन्हा एकदा सगळे उभे आहेत आणि इथे गाणं म्हणत होतो आम्ही, ये हवाय जुल्फों में तेरी गुम हो जाए. आणि असे बरेच रील केलेत आम्ही. ट्रिपमध्ये सगळे उत्साही कलाकार आणि सगळ्यांचा उत्साह फार शिगेला होता. चला म्हटलं आता पटापट गाडीत बसा आणि पुढे निघूया. सगळे बघा शिस्तीत गाडीत गेलेत आणि बसलेत. पुन्हा एकदा इथे एक स्पॉट होता, इथे पण वेगवेगळ्या रील बिक्टिंग जरा चालू होती. आम्ही बॅक साईडला व्ह्यूमध्ये बघत होतो आणि इथेसुद्धा आम्ही थोडेसे रील केलेत, फोटोज काढलेत. आणि पुन्हा एकदा हा पूर्ण व्ह्यू तुमच्यासाठी जरा मी झूम करून दाखवतो. बघा या धरणाला किती दरवाजे आहेत. बरं, भंडारदरा वॉटरफॉल तुम्ही पाहिला आहे का? माझ्या व्ह्युअर्सपैकी कोणी जर पाहिला असेल तर नक्की मला सांगा. आता तुमच्यासाठी काही फोटोज. हे बघा ही गाडी होती आपली, याच्यासोबत मी काढलेला सिंगल फोटो. तो जो स्पॉट मी तुम्हाला मगाशी दाखवला भंडारदरा डॅमच्या इथे, तर तिथे काढलेला फोटो. त्यानंतर एक काठी होती, आम्ही एकमेकांना असे मारतानाचे फोटो, म्हणजे ॲक्टिंग चालू होती.
तसे असे कॅन्डिड पिक्स पण आमच्याकडे भरपूर आहेत. हे बघा, इथे ही एक टपरी होती, पण टपरीचा शेड पण उडाला होता. फक्त टपरीचा तिथे जो काही सांगाडा होता तो उरलेला होता. त्यासोबत तिथे आम्ही फोटो काढले. हे बघा, आमचे केस, आमचे कपडे किती उडत आहेत, की हवा भरपूर होती तिथे. हा एक सुंदर आलेला फोटो, रोडवर सगळ्यांसोबत काढलेला सेल्फी. तुम्ही सगळे हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा, आणि तुम्ही संपूर्ण बघालच तर हा फक्त पार्ट 1 आहे. असे 3 पार्ट आहेत. तर आता मी हा पार्ट 1 अपलोड करणार आहे आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक पार्ट 2 आणि पार्ट 3 अपलोड होतील. तर हा जो काजवा फेस्टिवलचा व्लॉग आहे तो तुम्ही नक्की बघा. आता या फर्स्ट व्लॉगमध्ये मी स्टार्टपासून इथे पोचतेपर्यंतची मी जर्नी दाखवलेली आहे. आमचे फोटोज दाखवलेले आहेत, प्रवासातली आमची मस्ती दाखवली आहे. यातून तुम्हाला आमचा बॉन्ड दिसला असेल. तर चला, पटापट लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू सो मच.